गजाननाय नमः। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल, कोणत्या पक्षाला यश मिळेल, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच मी काही लोकांच्या विनंतीनुसार हा व्हिडिओ बनवला आहे. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रमैत्रिणींनो, लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल, कोणत्या पक्षाला यश मिळेल आणि सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का? या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळेल का? आणि त्यांचे जे स्वप्न आहे अब की बार 400 पार हे सत्यात उतरेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नक्की घेता येणार आहे. तेव्हा निरपेक्ष भावनेने मी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे. मी कोणत्या पक्षाचीही नाही आणि मी कोणत्या पक्षाची प्रचारक नाही. तेव्हा एक ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी म्हणूनच आपण हा व्हिडिओ पाहावा. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमी ज्योतिष अभ्यासकांपर्यंत पोचवावा आणि ज्यांना खरंच ज्योतिषशास्त्राबद्दल आपुलकी प्रेम आहे त्यांनीही या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. आपले कमेंट आम्हाला नक्की कळवा. मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीवर दृष्टिक्षेप टाकणार आहे आणि त्यांच्या कुंडलीचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. विश्लेषणावरूनच आपल्याला त्यांच्या मूळ कुंडलीतील योग, त्यानंतर मित्रमैत्रिणींनो सध्याचे ग्रहमान अर्थात सध्याचे ग्रहगोचर, महादशा आणि मूळ कुंडलीवरील ग्रहमान, ग्रहयोग ह्याच्यावरूनच आपल्याला त्यांना 2024 या वर्षी राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळेल का, तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधानपद भूषवता येईल का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रमैत्रिणींनो, चला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी इथे त्यांची कुंडली मी मांडत आहे, जन्मलग्न कुंडली इथे मांडत आहे. नरेंद्र मोदीजी यांचा जन्म वडनगर मेहसाणा गावात गुजरातमध्ये झाला. साधारणपणे दुपारी 12च्या सुमारास त्यांचा जन्म झाला आणि जन्मतारीख आहे 17 सप्टेंबर 1950. याप्रमाणे इथे वृश्चिक लग्न येते. तर आपण इथे मांडून घेणार आहोत वृश्चिक लग्न. याप्रमाणे आपण आधी सर्व घरं भरणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, वृश्चिक लग्न आणि या लग्नात चंद्र आणि मंगळ यांची युती झाली आहे. आपण सुरुवातीला सर्व स्थानांमध्ये ग्रह लिहून घेऊया. चतुर्थात गुरु आहे, पंचमात राहू आहे, पंचमात राहू आहे. इथे अष्टमात हर्षल आहे, भाग्यस्थानात
भाग्यस्थानात प्लुटो आहे. कर्मस्थानामध्ये शुक्र आणि शनी आहेत. यानंतर लाभस्थानामध्ये नेपच्यून, त्यानंतर केतू, बुध आणि रवी हे ग्रह आहेत. मित्रमैत्रिणींनो, जर आपण बघितलं तर इथे बुध उच्चीचा आहे स्वराशीत. कन्या राशीत बुध उच्चीचा असतो. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण इथे पूर्ण कुंडली मांडून घेतली आहे. आता आपण कुंडलीतील ग्रह विश्लेषण करणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, जर आपण बघितले तर वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास आहे आणि अनुराधा नक्षत्रावर नरेंद्रजी मोदी यांचा जन्म झाला आहे. आपण जर बघितले तर लग्नेश मंगळ लग्नात बसला आहे आणि तो स्वराशीत म्हणजे वृश्चिक राशीत बसला आहे आणि हे केंद्रस्थान आहे. यामुळे इथे रुचक योग बनला आहे, जो राजयोग बनला आहे. पंचमहापुरुष योगांपैकी एक हा रुचक योग हा राजयोग आहे. यानंतर जर आपण पाहिले तर भाग्येश चंद्र हा लग्नी बसलाय, जो लग्नेशाबरोबर युती करत आहे. इथे वृश्चिक राशीत चंद्र हा नीच असतो हे प्रत्येकाला माहीत आहे, पण स्वतः तो लग्नेशाबरोबर युती करतोय, त्यामुळे इथे नीचभंग राजयोग आपण याला बोलू शकतो. हा दुसऱ्या प्रकारचा राजयोग इथे झाला आहे. त्यामुळे लग्नस्थान आणि लग्नेश इथे बलवान झाले आहेत. मित्रमैत्रिणींनो, जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये लग्नेश लग्नी स्वराशीत केंद्रात आणि मंगळासारखा अग्नितत्वाचा ग्रह बलवान आहे, तेव्हा अशा जन्मयोगावर जन्मलेले, अशा लग्नावर जन्मलेले व्यक्ती हे निडर स्वतंत्र विचाराचे असतात आणि इथे लग्नेश बलवान असल्यामुळे यांना आत्मविश्वास उच्चतम आणि इच्छाशक्ती ह्यांची प्रबळ असते आणि हा मंगळ हिम्मत, शक्ती, पराक्रम, दृढ निश्चय या सर्व गोष्टी प्रदान करतो. आजही वयाचा विचार करता नरेंद्रजी मोदी यांचा उत्साह पाहिल्यास ज्या ग्रहाने त्यांना बलवान बनवले आहे तो म्हणजे मंगळ, कारण हा अग्नितत्वाचा ग्रह लग्नी बसला आहे. मित्रमैत्रिणींनो, असे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात, जे नेतृत्व करतात. अधिकार वर्चस्व या मंगळानेच दिले आहे. महत्त्वाकांक्षी असल्यामुळे हे लोक जे विचार करतात ते पूर्णत्वास नेतात, त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले मोदीजींच्या कुंडलीमध्ये बुधादित्य योग, गजकेसरी योग, शंख योग, भेरी योग, मुसळ योग, नीचभंग राजयोग, रुचक योग अशा प्रकारचे आपल्याला राजयोग पाहायला मिळतील, ज्यामुळे आज ते भारताचे पंतप्रधान बनले आहेत आणि एवढ्या मोठ्या पदावर ते विराजमान आहेत. मित्रमैत्रिणींनो, नीचभंग राजयोगामुळे त्यांनी जीवनामध्ये बालपणात खडतर संघर्षात्मक परिस्थितीचा सामना केला आणि जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये नीचभंग राजयोग असतो तेव्हा एकदम खालावलेल्या स्थितीतून खडतर प्रवासयोग त्यांना राजयोगाकडे घेऊन जातो. हे नीचभंग राजयोगाचे वैशिष्ट्य आहे, जे आपल्याला नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीमध्ये दिसत आहे. मित्रमैत्रिणींनो, यानंतर आपण पुढे जाऊया. चतुर्थामध्ये गुरु हा शनीच्या कुंभ राशीत बसला आहे. मित्रमैत्रिणींनो, गुरु हा केंद्रस्थानी असून जर आपण पाहिले गुरुची 5वी दृष्टी ही अष्टमावर, त्यानंतर दशमावर आणि व्ययस्थान जे राजनीतीचे स्थान आहे त्यावर पडते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले तर पंचमात राहू हा गुरुच्या मीन राशीत असून तो लाभस्थानावर दृष्टी टाकतो. अर्थात लाभस्थानात
जे ग्रह स्थित आहे त्यांच्यावर दृष्टी टाकतो, ज्यामुळे राजकारणात लाभप्राप्ती इथे दिसून येते. आणि हाच पंचमातील राहू ह्याची सप्तम दृष्टी सत्ताकारक रवी यावर पडते. तसंच लाभेश बुधावरही याची दृष्टी पडत आहे. मित्रमैत्रिणींनो, राहूची पंचम दृष्टी ही भाग्यस्थानावर पडते, त्यानंतर लाभस्थानावर आणि शेवटी लग्न स्थानातील चंद्र आणि मंगळ युतीवर पडत आहे. यामुळे लग्नेश आणि भाग्येश हे बलवान झाले आणि चंद्रमंगळ युती ही लक्ष्मीनारायण योगही घडवत आहे. मित्रमैत्रिणींनो, यानंतर आपण पाहिले तर प्लुटो हा भाग्यात अधिकार वर्चस्व योग मिळवून देतो. अशा लोकांना मोठे संस्थाचे संस्थापक पद प्राप्त होते. मित्रमैत्रिणींनो, यानंतर जर आपण पाहिले तर कर्मस्थानात कर्माचा कारक शनी हा विराजमान आहे आणि हा सप्तमेश शुक्र व्ययेश शुक्र याबरोबर युती करत आहे. आणि ही युती सिंह राशीत रवीच्या जो सत्तेचा कारक ग्रह आहे त्याच्या राशीमध्ये होत आहे. हा शनी चतुर्थ स्थित कुंभ राशी, जी त्याची स्वतःची राशी आहे, अशा स्वतःच्या राशीला सप्तम दृष्टीने पाहतो आहे, ज्यामुळे चतुर्थ स्थान आणि गुरु हे बलवान झाले आहेत. मित्रमैत्रिणींनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी हा कर्माचा कारक कर्मस्थानातच विराजमान असल्याने या शनीने मोदीजींच्या कुंडलीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जर आपण पाहिले तर मंगळ आणि शनी हे दोन ग्रह मोदीजींच्या कुंडलीमध्ये विशेष महत्त्वाचे ठरले आहेत. आणि सध्या जर आपण पाहिले तर मंगळ महादशेतच शनी अंतर्दशा चालू आहे. मित्रमैत्रिणींनो, याबद्दल आपण पुढे जाणून घेणारच आहोत. गुरु आणि शनी हे एकमेकांवर दृष्टी टाकत आहेत. मित्रमैत्रिणींनो, शनी हा उत्तरा फाल्गुनी या रवीच्या नक्षत्रात आहे आणि बुध हा सुद्धा उत्तरा फाल्गुनी या रवीच्या नक्षत्रातच विराजमान आहे. मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले तर लाभस्थानामध्ये बुध, रवी, केतू आणि नेपच्यून हे कन्या राशीत विराजमान आहेत. लाभेश स्वतः लाभस्थानात उच्चीचा आहे आणि तो कर्मेशाबरोबर युती करत आहे. यामुळे सत्तेचा कारक रवी हा लाभस्थान कर्माने लाभप्राप्ती इथे दिसून येते. त्यामुळे नरेंद्रजी मोदींनी जे काही कर्म केले त्याचं लाभप्राप्ती नक्कीच त्यांना इथे मिळवून देत आहे, ज्यामुळे सत्तेमध्ये आज ते महत्त्वाच्या पदावर भूमिका बजावत आहेत. मित्रमैत्रिणींनो, आणि जर आपण पाहिले तर चंद्रमंगळ लग्नी असलेले हे या लाभस्थानातील बुध रवीशी लाभयोग करत आहेत. त्यानंतर इथेही शुक्र आणि हर्षल यांचा लाभयोग होत आहे. मित्रमैत्रिणींनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ याची चतुर्थ दृष्टी गुरुवर पडत आहे. त्यानंतर त्याची सप्तम दृष्टी सप्तमावर पडत आहे आणि अष्टम दृष्टी ही हर्षलवर पडत आहे. यामुळे जीवनात कितीही खडतर परिस्थिती आली तरी त्याचा सामना मोदीजींनी केला आहे. हर्षल हा अचानकपणे निर्माण झालेल्या अरिष्टांना, अचानकपणे जे काही संकट निर्माण झाली त्यांना मोदीजींनी सडेतोड उत्तर दिले आहे. कारण मंगळाची अग्नितत्व ग्रहाची लग्नेशाची दृष्टी ही अष्टमावर पडली आहे. अष्टम स्थानावरनं अडचणी, अरिष्ट यांचा विचार केला जातो आणि सप्तम स्थान विरोधी पक्ष, विरोधक यांच्यावरही त्यांनी वेळोवेळी मात केली आहे आणि ते पुढे गेले आहेत. मित्रमैत्रिणींनो, इथे जर बघितले तर चंद्र हा जनतेचा कारक आहे आणि चंद्र हा लग्नेशाबरोबर लग्नी युती करत आहे. ही गोष्ट एक सकारात्मक आहे, ज्यामुळे मोदीजी बऱ्याच लोकांमध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले तर मोदीजी हे अत्यंत धार्मिक कार्यामध्ये रुची असणारे, धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे व्यक्ती आहेत. कारण त्यांच्या धर्मत्रिकोणाचा विचार केल्यास मंगळ, गुरु आणि चंद्र हे महत्त्वाची भूमिका बजावतात, जी केंद्रस्थानातच आहेत आणि शुभयोगात आहेत. इथे जर आपण पाहिले तर मंगळ आणि गुरु यांचा नक्षत्र परिवर्तन योग होत आहे. म्हणजेच गुरु हा मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आणि मंगळ हा गुरुच्या विशाखा नक्षत्रात विराजमान आहे.
अशा प्रकारे यांचे नक्षत्र परिवर्तन ही दिसत आहे. मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच वेळा लाभस्थानातील नेपच्यून आणि केतूमुळे नरेंद्रजी मोदी यांना फसगत होऊन नुकसानही भोगावे लागले असेल. कधीकधी त्यांचे निर्णयही चुकीचे ठरले असतील, पण लाभेशामुळे त्यांनी त्या गोष्टीवर मात केली असेल. मित्रमैत्रिणींनो, अंकज्योतिष याचा विचार केल्यास नरेंद्रजी मोदी यांची जन्मतारीख 17 आहे आणि त्याची बेरीज 7 आणि 1 8 अशी आहेत. त्यामुळे त्यांचा मूल्यांक 8 आहे आणि 2024 या वर्षाचा विचार केल्यास 2024 या वर्षाची बेरीजही 8 येते. यामुळे 8 हा अंक शनीच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे सध्याही त्यांच्या कुंडलीमध्ये शनी अंतर्दशा चालू आहे आणि शनी कर्मस्थानात विराजमान आहे. मित्रमैत्रिणींनो, 2014 मध्ये जेव्हा शनीची 7.5 चालू होती तेव्हाही ते भारताचे पंतप्रधान बनले आणि आताही त्यांना मंगळ महादशेत शनी अंतर्दशा चालू आहे आणि सध्याही 2024 हे शनीचेच वर्ष चालू आहे. मित्रमैत्रिणींनो, 2024 हे वर्ष शनीच्या अधिपत्याखाली येते व नरेंद्रजी मोदी यांचा मूल्यांकही 8 आहे. यामुळे 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी नक्कीच यशदायी ठरणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे 2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच विजय मिळणार आहे आणि ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून विराजमान होतील, यात शंकाच नाही. हे आपण या कुंडलीवरून पाहिले आहे. मित्रमैत्रिणींनो, मूळ कुंडलीवरून आपण हे विश्लेषण पाहिले. नवमांशाचा विचार केल्यास मंगळ हा कर्क नवमांशी लग्नी आहे, शनी हा धनु नवमांशी षष्ठात आहे. मित्रमैत्रिणींनो, नोव्हेंबर 2021 पासून मंगळ महादशा सुरू झाली. त्यामुळे लग्नेश मंगळाने फार मोठी भूमिका बजावली आहे आणि एप्रिल 2024ला गुरु अंतर्दशा संपली. सध्या मंगळ महादशेत शनी अंतर्दशा चालू आहे, म्हणजेच लग्नेश आणि पराक्रमेश चतुर्दशाची दशा चालू आहे आणि ही दशा 2025ला संपणार आहे. मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच लोकांना हा प्रश्न होता की नरेंद्रजी मोदी हे 5 वर्ष पंतप्रधान पद बजावतील का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे, कारण मे 2026 हा काळ त्यांच्यासाठी सावधानता काळ आहे. मे 2026 ते ऑक्टोबर 2026 या काळात विशेष सावधानता आहे. मित्रमैत्रिणींनो, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की शनी अंतर्दशा ही मे 2025ला संपते आहे. त्यामुळे नरेंद्रजी मोदी हे मे 2025 पर्यंत भारताचे पंतप्रधान या पदावर राहतील, पण त्यानंतर पुढे 3 ते 4 महिन्याच्या अंतरानंतर भारताचे पंतप्रधान दुसरे असतील. हे तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितले नसेल, पण या खऱ्या गोष्टी आहेत आणि भविष्यात आपल्याला या गोष्टी नक्कीच समजतील. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येकाच्या मनात अजून एक प्रश्न होता की 2024 या वर्षी पंतप्रधान मोदीजी यांनी जे स्वप्न पाहिले की अबकी बार 400 पार, हे सत्यात उतरेल का? तर या प्रश्नाचे उत्तरही नाही असेच आहे. त्यांना हा आकडा पार करता येणार नाही. याऐवजी माझ्या मते त्यांना 324 किंवा 333 या दरम्यानच समाधान मानावे लागेल, असा माझा अभ्यास आणि मत आहे. मित्रमैत्रिणींनो, 4 जून 2024 या दिवशीचे ग्रहगोचर काय आहे जाणून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, केतू हा कन्या राशीत आहे, प्लुटो मकर राशीत, चंद्रमंगळ युती ही मेष राशीत, शनी कुंभ राशीत, राहू नेपच्यून मीन राशीत, रवी शुक्र गुरु बुध आणि हर्षल हे वृषभ राशीत. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे हे सर्व ग्रह आपण गोचर कुंडलीमध्ये मांडले आहेत आणि हे गोचर नरेंद्रजी मोदी यांच्या मूळ कुंडलीवरून कसे गोचर करत आहे आणि कुठल्या स्थानामध्ये आहे आणि गोचर ग्रह मूळ कुंडलीतील गोचर ग्रहांशी कसे योग करत आहेत हे आपण पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला नक्कीच अनुकूल स्थितीचा अंदाज येईल. मित्रमैत्रिणींनो, 4 जून 2024 या दिवशी आपण गोचर कुंडली पाहिली असता नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीवरून बऱ्याच गोष्टींचा
खुलासा होऊ शकतो. जर आपण पाहिले तर राहू केतू हे मूळ कुंडलीतील राहू केतू आणि गोचर कुंडलीतील राहू केतू हे यांचे गोचर अगदी जसेच्या तसे आहे. म्हणजेच राहू हा मूळ कुंडलीत मीन राशीत आहे आणि केतू हा कन्या राशीत आहे. या प्रकारेच सध्याचे ग्रहगोचर आहे. त्यामुळे 4 जून 2024 या दिवशीचे गोचर हे नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीचा विचार केल्यास पंचमातूनच राहू हा मूळ राहूवरूनच गोचर राहू जात आहे आणि गोचर केतू हा मूळ कुंडलीतील केतूवरूनच जात आहे. मित्रमैत्रिणींनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळीही चंद्रमंगळ युती होत आहे आणि नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीत चंद्रमंगळ युती ही लग्नी आहे. मित्रमैत्रिणींनो, चंद्रमंगळ युती ही नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीत वृश्चिक राशीत आहे आणि गोचर कुंडलीमध्ये चंद्रमंगळ युती ही मेष राशीत आहे. म्हणजेच मंगळाच्या राशीतच मंगळ विराजमान आहे आणि हे गोचर षष्ठ स्थानातून होत आहे. म्हणजेच विरोधकांच्या स्थानातून हे गोचर होत आहे. म्हणजे लग्नेश आणि भाग्येश यांच्या जोरावरच विरोधकांना नरेंद्रजी मोदी मात देतील. षष्ठ स्थान हे स्पर्धेचेही स्थान आहे. त्यामुळे एक प्रकारची निवडणूक ही एक स्पर्धाच आहे. मित्रमैत्रिणींनो, गोचर शनी हा कुंभ राशीत मूळ कुंडलीतील गुरुवरून जात आहे. नरेंद्रजी मोदी यांच्या चतुर्थातूनच गोचर शनी जात आहे आणि त्याची 7वी दृष्टी कर्मस्थानावर पडत आहे, जो कर्माचा कारक शनी आहे. मित्रमैत्रिणींनो, आणि त्याची 10वी दृष्टी लग्नस्थानावर म्हणजेच लग्नस्थानी असलेल्या मूळ कुंडलीतील चंद्रमंगळ युतीवर पडत आहे. मित्रमैत्रिणींनो, राहू हा मूळ कुंडलीतील पंचम स्थित राहूवरून गोचर करून भाग्यस्थानावर, लाभस्थानावर आणि लग्नस्थानावर दृष्टी टाकत आहे. राजनीतीचा कारक राहू जो बलवान इथे ठरला आहे, ज्याने वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करून आतापर्यंत मोठमोठ्या चाणक्यांना मात दिली आहे. मित्रमैत्रिणींनो, मूळ कुंडलीतही मीन राशीत हे गोचर अगदी जसेच्या तसे आहे, ज्यामुळे ही स्थिती अनुकूल ठरली आहे. मित्रमैत्रिणींनो, यानंतर गोचर रवी याचा विचार केल्यास जो सत्तेचा कारक आहे तो सप्तमातून गोचर करून मूळ कुंडलीतील रवीशी नवपंचम योग करत आहे व गोचर राहूशी लाभयोगात आहे. याबरोबर गोचर शनी हा गोचर चंद्रमंगळाशी लाभयोग करत आहे. गोचर प्लुटो, गोचर केतू हे नवपंचम योग करत आहेत. मित्रमैत्रिणींनो, गोचर आणि मूळ राहू मूळ कुंडलीतील राहूशी गोचर शुक्र, गोचर बुध आणि गोचर गुरु, गोचर हर्षल हे लाभयोग करत आहेत. मित्रमैत्रिणींनो, कारण हे वृषभ राशीतूनच गोचर होत आहे. मित्रमैत्रिणींनो, जो मूळ कुंडलीमध्ये शनी बरोबर शुक्र सत्तेच्या कारक रवीच्या राशीत अर्थात सिंह राशीत विराजमान आहे. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे पाहिल्यास गोचर कुंडली ही नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी अनुकूल ठरली आहे, ज्यामुळे हे स्पष्टपणे सिद्ध होते की नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. मित्रमैत्रिणींनो, आधी ज्यांनी माझा यूट्यूब चॅनल पाहिला आहे त्यांना नक्कीच माहीत असेल, आधीही मी काही राजनैतिक व्हिडिओ, काही राजकीय नेत्यांवर कुंडली विश्लेषण दिले आहे आणि काही भविष्य खरेही ठरले आहेत. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल जे भविष्य वर्तवले होते तेही खरे ठरले आहे, हे आपण पाहिलेच. आपल्याला इथून पुढेही कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल जर काही कुंडली विश्लेषण जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला नक्की कळवा. नक्कीच त्याचा विचार होईल आणि कुंडली विश्लेषण आपल्यापर्यंत व्हिडिओमार्फत पोहोचवले जातील. आपल्याला कोणत्या नेत्यांच्या कुंडल्या पाहायला आवडतील हे कमेंटद्वारे नक्की कळवा. नक्की याचा विचार होईल आणि आपल्याला लवकरात लवकर ते व्हिडिओ पाहता येतील. तेव्हा आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला सपोर्ट नक्कीच हवा आहे. धन्यवाद.